नमस्कार सगळ्यांना. यश लाईफ कोच या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आपल्या समोर दिसतो आहे तो विषय आहे दासबोध संबंधी. तर तो या चॅनलवर कसा? आपल्याला माहिती आहे की आपण जीवन विषयक मार्गदर्शन किंवा संबोधन सातत्याने या चॅनलमधून करतो. त्याचप्रमाणे दासबोधामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी उपलब्ध आहेत. दासबोध म्हणजे एक शास्त्रोक्त जीवन पद्धती खूप सोपी करून सांगितलेला ग्रंथ. त्यामध्ये 20 समास आहेत. प्रत्येक समासात दशक आहे. दशक म्हणजे 10 विषय. आणि आपण प्रत्येक भागामध्ये 5 विषय घेणार आहोत आणि 40 भागामध्ये हा सुटसुटीतपणे पुरा करणार. इथे आपल्याला अखंड दासबोध हा खूप सोप्या शब्दामध्ये ऐकायला मिळणार आहे. सर्व भाग पुरे झाल्यानंतर सर्व 40च्या 40 भागाचं डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असणार आहे. आणि आपल्याला मला सांगायला आवडेल की याचप्रमाणे आपण हिंदीतून पण दासबोध सादर करणार आहोत. चला तर आपण या कार्यक्रमात पुढे जाऊ. सादर करीत आहेत ज्ञानी आणि अनुभवी डॉक्टर शुभदाताई खटावकर. त्यांची थोडक्यात ओळख म्हणजे डॉक्टर शुभदा खटावकर, माजी मुख्याध्यापिका, MA BEd PhD. प्रबंधाचा विषय महादेवी वर्मा के काव्य में मानव मूल्य और दर्शन, मुंबई विद्यापीठ. समर्थ रामदास विद्यापीठाच्या 6 परीक्षा प्रथम आणि विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण. 35 वर्षांपासून साप्ताहिक विवेक मुंबईसाठी हिंदी मराठी अनुवाद, लेखन, लेखांचे पुनर्लेखन व प्रूफ रिडिंग. अनेक हिंदी मराठी ग्रंथांचे तसेच पुस्तकांचे हिंदी मराठी अनुवाद. अनेक निबंध, कथा, कविता, पुस्तक परीक्षण यांचे लेखन. महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार 1987-88. राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2001-2002 तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या शुभ हस्ते. 100 पेक्षा जास्ती पुरस्कार आणि 300-350 पेक्षा जास्ती सन्मान. संत साहित्यावर प्रवचने आणि अन्य विषयांवर व्याख्यान. सन्माननीय डॉक्टर शुभदाताई खटावकर लाईफ कोच RK या युट्यूब चॅनलवरील सरळ सुलभ ज्या दासबोधाची शिकवण या शृंखलेमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. आजचा विषय आपण काय घेणार आहोत ते दर्शकांना सांगूया. सर्वांना माहिती आहे की मराठीतून दासबोध सहज सरळ सोपी जीवन पद्धती श्री दासबोधाची शिकवण आपल्याला अभ्यासक डॉक्टर शुभदाताई खटावकर यांच्या कथनातून ऐकायची आहे. आज आहे भाग 10वा, दशक 5वा, मंत्रांचा. दशक 5वा पैकी 10 समासापैकी पुढील 5 समास म्हणजे 6 ते 10 आज आपण कथन ऐकणार आहोत. शुद्ध ज्ञान निरूपण, बद्ध लक्षण, मुमुक्षु लक्षण, साधक निरूपण, सिद्ध लक्षण निरूपण. डॉक्टर शुभदाताई, आपल्याला विनंती आहे की आपण आजच्या कथनाचा प्रारंभ करावा. सर्व रसिकांना, श्रोत्यांना, रामभक्तांना, समर्थ भक्तांना आणि दासबोधाच्या मनपूर्वक अध्ययन करणाऱ्या वाचकांना, पाठकांना, अभ्यासकांना आजच्या रामजन्माच्या खूप खूप शुभेच्छा. आणि महत्वाचं म्हणजे
आपण या कथनाचा जो शुभारंभ आहे तो शिवरात्रीला केलेला आहे आणि आज आपण 5वा दशक इथे संपूर्ण करणार आहोत. ते भाग्य आपल्याला राम नवमीच लाभलेलं आहे. यामागे सुद्धा भगवंताची काहीतरी इच्छा आहे असं मी मनोमन कृतज्ञतेनं म्हणते. आणि आपण आजच्या 5व्या दशकातल्या 6व्या समासाचा अभ्यास करूया. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम. दशक 5वा मंत्रांचा, त्यातल्या 6व्या समासाचं आज आपण अध्ययन करतो आहोत. त्याचं शीर्षक आहे शुद्ध नाम निरूपण. मानवी जीवनामध्ये आपण बघत आलेलो आहोत की ज्ञानातला अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणजे मानवी जीवन जर विकसित सुफलित संतुष्ट व्हायचं असेल तर त्यासाठी ज्ञानाची गरज आहे. आणि आत्मस्वरूप आणि ज्ञान हे अभिन्न आहे. खूप महत्वाची गोष्ट समर्थ इथे सांगतात की स्वतःच स्वरूप समजून घेणं हेच खरं ज्ञान आहे. आणि हे आत्मस्वरूप आणि ज्ञान म्हणजेच भगवंत आहे. ते एकमेकांपासून वेगळं नाही. हेच सत्य आहे हे स्वीकारून आपण या निष्कर्षापर्यंत पोहोचतो की माणसाच्या हृदयामध्ये आत्मा वास करतो. यास्तव माणसाला आतून ज्ञान घेण्याची ओढ असते. म्हणजे त्याला सतत वाटतं की मला ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. ही आंतरिक ओढ आत्म्यामुळे आपल्या मनामध्ये निर्माण होते. परंतु समर्थ म्हणतात की मानवाची पहिली भूमिका ज्ञात्याची आहे. ज्ञात्याची म्हणजे ज्ञान करून माहिती करून घेण्याची जी भूमिका म्हणजे विद्यार्थ्याची जिज्ञासूची भूमिका आहे. नंतर तो करता आणि मग शेवटी भोगता हे पद त्याला प्राप्त होतं. ज्ञान प्राप्ती आपण कशी करून घ्यायची यासाठी समर्थ आपल्याला सांगतात की ज्ञान प्राप्तीचं सर्वश्रेष्ठ आणि प्रधान म्हणजे मुख्य साधन म्हणजे बुद्धी. हाच इतर प्राण्यांमध्ये आणि मनुष्य प्राण्यांमध्ये असलेला फरक आहे की भगवंताने माणसाला बुद्धीचं वरदान दिलं. आणि ते कशा करता दिलं तर आत्मज्ञानाची प्रचिती येण्याकरता ज्ञान आहे. पुढे ते म्हणतात की माणूस जसं जसा वयाने वाढतो तसं तसं त्याच्या बुद्धीमध्ये फरक पडतो. का पडतो तर दैनंदिन जीवनामध्ये क्षणाक्षणाला त्याला जे अनुभव प्राप्त होतात आणि त्यातून जी अनुभूती आणि ज्ञान मनामध्ये संकलित होतं त्यामुळे त्याच्या बुद्धीतही आपोआपच फरक पडत जातो. संतांच्या मते माणसाच्या 2च अवस्था आहेत. संत माणसाच्या 2च अवस्था मान्य करतात. पहिली अवस्था म्हणजे ज्ञानावस्था आणि दुसरी अवस्था अज्ञानावस्था. ज्ञानाच्या ह्या 2 पायऱ्या आपण सतत लक्षात ठेवल्या पाहिजेत की पहिली आहे ती ज्ञानावस्था म्हणजे ज्ञान प्राप्त झाल्यानंतरची अवस्था. आणि आयुष्य जगून सुद्धा आयुष्यभर ज्ञान प्राप्त न झालेली अवस्था ही अज्ञानावस्था. पुढे जाऊन ते म्हणतात की ज्ञानाच्या तशा 2 अवस्था आहेत तशा बुद्धीलाही 2 अवस्था आहेत. हे आपण लक्षात ठेवूया. मग आता या बुद्धीच्या 2 अवस्था कोणत्या
तर एक आहे आत्मबुद्धीची अवस्था आणि दुसरी आहे ह्या बाह्य देहाच्या बुद्धीची अवस्था. आत्मदेहाच्या अवस्थेमध्ये किंवा आत्मबुद्धीच्या अवस्थेमध्ये इंद्रिये जे आहेत आपले ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिये, या सगळ्यांचं तोंड बुद्धीकडे असतं आणि बुद्धीचं तोंड आत्म्याकडे असतं. म्हणजे त्यावेळी एका भगवंताशिवाय आपल्या सर्व कर्मेंद्रियामध्ये, ज्ञानेंद्रियामध्ये, वृत्तीमध्ये, प्रवृत्तीमध्ये, विचारांमध्ये एका भगवंताशिवाय, आत्म्याशिवाय काहीही विचार येत नाही, कुठलाही विचार डोकावत नाही. परंतु याच्या विरुद्ध जी देहबुद्धीची अवस्था आहे, त्यावेळी इंद्रियांचं, कर्मेंद्रियांचं, ज्ञानेंद्रियांचं, विचारांचं, कल्पनांचं जे काही मुख आहे, तोंड आहे, ते इंद्रियांकडे असल्याने इंद्रियांचे जे काही विचार, कल्पना, त्याला तोंड म्हणू आपण, ते बाह्य पदार्थांकडे म्हणजे या दृश्य जगताकडे वळलेलं असतं. म्हणजे या दोन विपरीत अवस्था महाराज आपल्याला सांगतात. बुद्धीचा वापर केल्याने काय होतं? आत्मज्ञानाची प्राप्ती होते. पुन्हा पुन्हा समर्थ आपल्याला बुद्धीचा वापर कसा करता याची सतत जाणीव करून देतात आणि ते म्हणतात आत्मबुद्धीच्या वापराने आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होतं. येथे ज्ञाता प्रथम स्वतःला प्रश्न विचारतो. ते कोणते प्रश्न आहेत? की मी कोण आहे, कसा आहे, आणि हे परिपूर्ण जाणूनच जगाचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रवृत्त होतो. अन्य ठिकाणी काय आहे? आपण हे प्रश्न आयुष्यभर मरेपर्यंत कधीही स्वतःला विचारत नाही की मी कोण आहे, या जगात का आलो, माझं काम काय आहे, त्यासाठी मला कोणती साधनं वापरायची आहेत आणि या सगळ्यांचं फलित काय आहे, हे जाणून जेव्हा माणूस विचार प्रवृत्त होतो, ज्ञान घेण्याला जो तयार होतो, ते अत्यंत महत्वाची क्रिया आहे असं आपल्याला समर्थ पटवून पटवून पुन्हा पुन्हा सांगतात. आत्मबुद्धीचे ज्ञान कसे आहे? म्हणजे या 6 प्रश्नांचा विचार केल्यानंतर जी ज्ञान प्रक्रिया घडते ती आत्मबुद्धी आहे. आणि मग आत्मबुद्धीचं स्वरूप कसं आहे? तर समर्थ आपल्याला सांगतात की ते ज्ञान माया रहित आहे. म्हणजे जगाच्या कोणत्याही खटपटीमध्ये, व्यवहारामध्ये आपलं मन न रमता निशंक, स्वच्छ, शुद्ध, निर्भेळ मनाने ही आत्मबुद्धीच्या ज्ञानाची प्रक्रिया घडत असल्याने ते निश्चित आणि संशयरहित होतं. किती महत्वाची गोष्ट आहे की असं ज्ञान आपल्याला मिळायला पाहिजे. मग त्याने मिळणारे समाधान पूर्ण रूप आहे. एखादी वस्तू खरेदी केली, आपल्याला काही पारितोषिक मिळालं, परीक्षा उत्तीर्ण झालो, तर तो मिळणारा आनंद तेवढ्याच घटनेपुरता मर्यादित असतो. पण ते म्हणतात आत्मबुद्धीच्या मायारहित, निश्चित आणि निसंशय अशा वृत्तीत मिळालेलं जे समाधान महत्वाचं आहे ते पूर्ण रूपेण असतं. त्यानंतर काही जाणून घ्यायचे, भोगायचे, मागायचे शिल्लक राहत नाही. आपण भगवंताची शरणागती अखंड करतो, पण ज्या ज्या वेळेला हात जोडतो त्या वेळेला आपली काहीतरी भौतिक इच्छा, आकांक्षा
आपण भगवंताला मागतो, त्याच्या पुढे व्यक्त करतो आणि ती पुरी करण्यासाठी आपण त्याला विनंती करतो. पण ज्या वेळेला आत्मज्ञानानं निश्चित आणि संशयरहित असं ज्ञान मिळतं, तेव्हा समर्थ आपल्याला किती मोठा सिद्धांत सांगतात की त्यावेळी काही जाणून घ्यायचं शिल्लक राहिलं नाही, भोगायचं शिल्लक राहिलं नाही आणि मागायचं तर शिल्लक राहिलंच नाही. मग आपल्याला अशा आत्मज्ञानाची आणि आत्मसंतोषाची प्रतीती व्हायला हवी की नको? तर ती हवी असं सगळ्यांचं उत्तर असेल. आणि म्हणून या 6व्या जो समास आहे त्याचा अभ्यास आपल्याला करणं नितांत आवश्यक आहे. नुसता अभ्यास नको, तर त्यानंतर मनन चिंतन करूया. काही आपल्याला सुचलं तर ते जगापुढे मांडायचा प्रयत्न करूया. ही शिकवण इथे अत्यंत विनम्रतेनं घ्यायला पाहिजे. कारण विनम्रता ही ज्ञानाची जननी आहे आणि त्याशिवाय आपल्याला खरं ज्ञान मिळत नाही. ते मिळावं अशी या आज राम जन्मभूमीच्या निमित्तानं मी भगवंताकडे, श्रीरामाकडे, गोंदावलेकर महाराजांकडे प्रार्थना करते. ते मलाही मिळू दे आणि तुम्हालाही मिळू दे, असा आपण विनय भाव अंतरी ठेवून भगवंताला शरण जाऊन 5व्या दशकातील 7व्या समासाचा अभ्यास करूया. या 7व्या समासाचं शीर्षक दिलेलं आहे समर्थांनी बद्ध लक्षण. म्हणजे ज्या 4 अवस्था आहेत साधनेच्या, त्यातली पहिली अवस्था आहे बद्ध आहे. कारण तो या भौतिक जगाच्या ज्या मोहामध्ये अडकलेला आहे, त्या मोहाची बंधनं त्याला टाळता येत नाहीत, म्हणून तो बद्ध अवस्था आहे. मग बद्ध लक्षणं कोणती, याचा आपल्याला सविस्तार असा जो काही विवेचन आहे, कथन आहे, ते सांगताना समर्थ आपल्याला सांगतात की या विश्वामध्ये माणसाचे 2च प्रकार, काळा गोरा, श्रीमंत, उंच बुटका, असा कुठलाही बाकीचा भेद इथे समर्थांनी केलेला नाही. समर्थ इथे माणसांचे 2च वर्ग करतात, एक ज्ञानी माणूस आणि दुसरा अज्ञानी माणूस. पारमार्थिक प्रगती करणे म्हणजे आरंभ बिंदूकडून अंतबिंदूच्या जवळ पोहोचणं. परमार्थ म्हणजे काय, तर अज्ञानातून निघून ज्ञानापर्यंतचा प्रवास करणं आणि आत्मज्ञान प्राप्त करणं. अज्ञानामध्ये ते म्हणाले देह बुद्धी म्हणजे मी खरा आणि देव खोटा, ही भावना निरंतर कार्यरत असते. तर ज्ञानावस्थामध्ये मी खोटा आणि देव खरा ही भावना श्रेष्ठ ठरते. म्हणजे मागच्या विवेचनामध्ये जशा आपण परस्पर विरोधी गोष्टी पाहिल्या, तशाच इथेही समर्थ आपल्याला अत्यंत समर्थपणे सांगतात की ज्ञानावस्था कोणती, ती कशी असते आणि अज्ञानावस्था कोणती, ती कशी असते. तर जेव्हा ज्ञानावस्था प्राप्त होते आणि ज्ञानावस्थेतच माणूस मी खोटा आणि देव खरा ही भावना त्याच्या अंतःकरणात अगदी शिगोशिग भरून वाहते. म्हणजे त्याच्या पारमार्थिक प्रगतीत देह बुद्धीचा नाश होईल, तेव्हाच त्याच्या मनामध्ये देव खरा आहे ही भावना दृढ होते.
पुन्हा तेच मागचं उदाहरण मी सांगेन की एका म्यानामध्ये 2 तलवारी राहत नाहीत. तसं अंतःकरणातल्या देहबुद्धीचा जोवर नाश होत नाही, ती संपत नाही, तोपर्यंत पारमार्थिक जी प्रगती आहे आणि देवाविषयीची निसंशय भावना आहे ती आपल्या अंतःकरणात दृढ होत नाही. म्हणजे काय, तर तो अवस्थेपासून निघालेला त्याचा जो प्रवास आहे तो हळूहळू सिद्धावस्थाकडे जातो. परमार्थाच्या प्रगतीत पुढे जाताना समर्थ म्हणतात, प्रगती कशी ओळखायची, की आपण सिद्धावस्थेकडे निघालोय याची प्रचिती अनुभूती कशी घ्यायची, तर ते म्हणतात परमार्थाच्या प्रगतीमध्ये पुढे जाताना आपला प्रवास पुढे चालला आहे याची कशी ओळख पटवून घ्यायची, तर ते म्हणतात बद्धावस्थापेक्षा मुमुक्षावस्था. बद्ध म्हणजे भगवंताबद्दल काही न जाणून घेता या भौतिक जगाच्या सुखसोयीमध्ये विलासात राहणं. पण जेव्हा आपल्या अंतःकरणात आपल्याला कळतं की आत्मा आहे आणि ज्ञान प्राप्त झालं पाहिजे, ती ज्ञान प्राप्त होण्याची जी सुरुवात आहे, शुभारंभ आहे, त्याला ज्ञानी लोकांनी समर्थाने मुमुक्षावस्था म्हणलेली आहे. आणि बद्धावस्थापेक्षा मुमुक्त अवस्था चांगली उत्तम आहे असं ते म्हणतात. पुढे प्रवास करण्यासाठी मुमुक्षुपेक्षा साधकावस्था म्हणजे तो केवळ जाणून राहण्याच्या पातळीवर पायरीवर राहत नाही, तर तो हळूहळू साधनेच्या, उपासनेच्या, नामस्मरणाच्या, भगवंताचा सानिध्य प्राप्त करण्याच्या एकेका पायरीवर पुढे जातो. म्हणून बद्धापेक्षा ते म्हणाले उत्तम मुमुक्षावस्था, आणि मुमुक्षावस्थेपेक्षा अतिउत्तम अवस्था जर कुठली असेल तर ती साधकावस्था आहे. मग पुढे काय, तर ते म्हणाले साधकावस्थापेक्षा सगळ्या साधना, उपासना, नामस्मरण, अंतःकरणातल्या प्रार्थना संपवून जेव्हा तो सिद्ध या सर्वोत्तम पायरीवर पोचतो, ती अवस्था मानवी जीवनातली भगवंत प्राप्तीची म्हणजेच परमार्थातली सर्वश्रेष्ठ अवस्था असं समर्थ इथे आपल्याला अत्यंत समर्थपणे ठासून सांगतात. म्हणून आता त्यांनी सांगितलं, पण आपली जी जबाबदारी आहे, आपलं कर्म आहे, आपलं उत्तरदायित्व आहे ते कोणतं, हा प्रश्न आपण आपल्याला विचारायला हवा, तेव्हाच आपली पावले पुढे वळणार आहे. म्हणून आपण या 4ही अवस्था प्राप्त करून बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी सतत अग्रेसर व्हावं, हाच संदेश या समासातून आपल्याला समर्थाने अत्यंत सुंदर रीतीने दिलेला आहे. आणि म्हणून प्रत्येक समासाचं आपण वेगळं वेगळं अध्ययन का करतो आहोत, समग्र आपल्याला दासबोध घेता आला असता, पण तो आपण हेतुपूर्वक घेतलेला नाही. म्हणजे ज्या पायऱ्यांवर समर्थ चढत आले आणि ज्या उंचीपर्यंत पोहोचले, ती अवस्था समर्थ म्हणतात प्रत्येक शिष्याच्या, साधकाच्या, अभ्यासकाच्या, वाचकाच्या, पाठकाच्या आयुष्यामध्ये सिद्ध व्हावी, ही त्यांची अत्यंत ईश्वरी उदात्त इच्छा आहे. ती आपल्याला पूर्ण करायची असेल तर आपण या समासाचा अत्यंत सखोल शांतपणानं
पुन्हा पुन्हा मनन, पुन्हा पुन्हा चिंतन करून अभ्यास करावा आणि पुढे प्रगतीकडे आपण अग्रेसर व्हावं ही शिकवण घेऊन 5व्या दशकाच्या 8व्या समासाकडे आपण वळतो आहोत. या समासाचं शीर्षक समर्थाने दिलेले मुमुक्षु लक्षण, म्हणजे ज्ञान प्राप्त करून घेण्याचे आंतरिक जिज्ञासा ज्या मनामध्ये शुभारंभित होते, तिथे उत्कटतेनं ती प्रगट होते आणि त्यानुसार तिचा प्रवास सुरू होतो. हे महत्वाचं की इच्छा नुसती प्रकट होऊन उपयोग नाही, तर त्या इच्छेनुसार मनाला वळवणं, विचारांना वळवणं, साधनेला वळवणं आणि अधिकाधिक भगवंताच्या सान्निध्यात जाणं, ही इच्छा म्हणजे मुमुक्षु लक्षण. मानवी जीवनाची 2 अंगे या समासात आपल्याला सांगतात. प्रत्येक ठिकाणी 2 गोष्टी त्यांनी अगदी समोर असून आणि आपल्या अंतःकरणात शिरून मी म्हणते आपल्याला सांगितले आहे की मागच्या समासामध्ये जशा 2 गोष्टी सांगितल्या, तशा या 8व्या मुमुक्षु लक्षणामध्ये सुद्धा समर्थ आपल्याला 2 अंगे मानवी जीवनाचे सांगतात. मग ती कोणती आहेत याचा आपण अभ्यास करायला गेलो तेव्हा आपल्याला कळतं की माणसामध्ये असलेलं पशुत्व आणि दुसरं देवत्व, ही 2 अंगे आहेत. आपण रोज बातम्या ऐकतो, वृत्तपत्र वाचतोय आणि आपल्या लक्षात येते की माणसाची समर्थाने सांगितलेली वाटचाल आज कुठेही चालू नाही. त्या काळामध्येही दासबोध समर्थांना लिहावा लागला, सांगावा लागला, कारण समाजाची अवस्था आजच्या सारखीच होती. म्हणजे कशी होती तर समाजामध्ये देवत्वापेक्षा पशुत्वाकडे झुकलेल्या माणसांची संख्या जास्त आहे. आणि हे जेव्हा विचारी मनाला कळतं, समजतं, उमजतं, तेव्हा त्याला असं वाटतं काहीतरी मार्ग शोधूया आणि या समाजाला या वाईट विचारातून, प्रवृत्तीतून आपण बाहेर काढूया. आणि म्हणून हे 2 भेद इथे समर्थ आपल्याला सांगतात की माणसं जेव्हा वाईट कृत्य करतात ते पशुत्व, आणि भगवंता समान जे वागून कार्य करतात, कृती करतात, आचार विचार करतात, साहित्य निर्मिती करतात, कलेची उपासना करतात, ते देवत्वाचं अंग आहे. मग देवत्वाचं अंग कसं वळतं, कुणाच्या आधिपत्याखाली काम करतं, याच आपल्याला निक्षून वर्णन करताना श्री समर्थ म्हणतात, आत्मज्ञानाच्या आधिपत्याखाली ते वावरत असतं. आत्मज्ञान म्हणजे आत्म्याचं ज्ञान, भगवंताचं ज्ञान. मग हे एकदा प्राप्त झालं की माणसाचा आचार विचार कृती दृष्टी सृष्टी, त्याचं श्रवण, त्याचं चालणं बोलणं, या सर्व क्रियांमध्ये पशुत्वाचा नाश होतो आणि देवत्वाचा वास होत होत ते पुढे जात. पशुत्वाचं अंग मग कोणत्या आधिपत्याखाली काम करतं तर ते म्हणतात अज्ञानाच्या. मग अज्ञानी हा माणूस आहे तो बद्ध असून त्याची जी बुद्धी आहे ती फक्त देह सुखाच्या भोवती, म्हणजे देहाचे चोचले पुरवण्यामध्येच सतत फिरत असते, कार्यरत असते. आज आपल्याला विज्ञानाची इतकी साधनं मिळाली आहेत की डोळा उघडून परत रात्री डोळा झाकेपर्यंत जे काही आपण विज्ञानाच्या साह्याने करतो त्याच्यामध्ये फक्त
फक्त देह बुद्धीचे चोचले पुरवणे एवढंच काम आपलं चालू असतं. आणि आपण म्हणतो मला 1 सेकंद सुद्धा वेळ नाही. ही जागृती येणं समर्थांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. कारण ते म्हणतात की कितीही ज्ञानाने तुम्ही ही वैचारिक भूमिका जपत असाल किंवा ही साधनं तुम्ही वापरत असाल तरीही तुमची बद्धावस्था संपलेली नाही. ती तुमच्या देह सुखाभोवती फिरते आहे. आणि समर्थांच्या दृष्टीने स्पष्ट स्पष्ट शब्दात सांगायचं तर आपण स्वतःला जे काही सुधारलेले समजतोय, अत्यंत उच्च पातळीचे विचार करतोय असे समजतो आहोत. पण हे समर्थांच्या दृष्टीने मला अत्यंत विनम्रपणानं सांगावं लागतं की समर्थाने याला पशुपणाचं जीवन म्हटलेलं आहे. याचा आपण सतत विचार केला पाहिजे. आणि जेव्हा आपण एखाद्या शांत जागी एकटे बसू तेव्हाच अशा बुद्धीवर जेव्हा काही आपल्याला असं वाटतं की ही बुद्धी संपावी, पण ती संपून आत्मज्ञानाकडे वळण्याकरता समर्थ म्हणतात जीवनामध्ये भगवंताने सोय करून ठेवली आहे की अशा बुद्धीवर केव्हा तरी तीव्र आघात होतो. आणि तो जेव्हा आघात होतो त्यावेळेला आपल्याला भगवंताची आत्मज्ञानाची आठवण येते. आपल्याला अपयश येतं तेव्हा देव आठवतो, संकट येतं तेव्हा देव आठवतो, सुखामध्ये ऐश्वर्यामध्ये भगवंताची आठवण येत नाही. म्हणजे बुद्धीवर आघात होणं ही नैसर्गिक गोष्ट आहे आणि ती माणसाला आत्मज्ञानाकडे वळवते. मग हे आघात म्हणजे काय तर निसर्गाने करून ठेवलेली व्यवस्था आहे. याच्यामध्ये रोग आहे, दैन्य दारिद्र्य आहे, उपासमार आहे, अपघात आहे, स्वजनांच्या आकस्मिक निधनाचं जे दुःख आहे ते अनावर दुःख, अशा जेव्हा चोरी होणं, आणखीन काही वाईट घडणं, या सगळ्या घटनांच्या जबरदस्त धक्क्याने माणसाचे अंतःकरण समर्थ म्हणतात गदागदा हलतं. म्हणजे एखादं झाड जसं आपण हलवावं आणि त्याचं पान पान फूल फूल जमिनीवरती खाली पडावं तशी आपली अवस्था होते. आणि आपल्या अंतःकरणात फक्त त्यावेळी एकच आठवण जागी असते, ती आत्मज्ञानाची म्हणजे आत्म्याची म्हणजेच भगवंताची. त्यामुळे त्यातलं पशुत्व नष्ट होतं आणि देवपण जागृत झाल्याने पशुत्वातून सुटण्यासाठी त्याचं मन धडपडू लागतं. ही जी ज्ञानावस्थाची सुरुवात आहे हीच मनाची अवस्था म्हणजे समर्थाने त्याला मुमुक्षु अवस्था म्हटलेली आहे. मग त्यावेळी काय होतं तर आपल्याला आपली पूर्वजन्म आठवतात, पापे आठवतात, दुःखे आठवतात आणि मग एकीकडे आपल्याला पश्चाताप होतो त्या क्षणी आणि दुसरीकडे आपलं मन म्हणतं की हे भगवंता मला तुझ्याविषयीच ज्ञान प्राप्त करायचं आहे. ही ओढ म्हणजे आयुष्याची 2 अंग आहे. साधू संतांच्या दृष्टीने नीट लक्षात ठेवून ऐकूया आणि पुन्हा त्याचा अभ्यास करूया की ही जे मुमुक्षुपण आहे याला साधू संतांनी काय म्हणलेलं आहे की माणसाचा नवा जन्म आपण एकदाच जन्माला येत नाही.
अशा अत्यंत आपल्याला संघर्षशील, असह्य, अत्यंत कुटिराघात करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्यावेळी आपण वाईटपणा विसरून चांगुलपणाचा, भगवंताचा जो आपण विचार करतो, ती मनाची मुमुक्षावस्था म्हणजे साधू संतांच्या दृष्टीने माणसाचा नवा जन्म आहे. कारण अनुतापाने पूर्वीची जीवन पद्धती आपण बदलतो. म्हणजे घडणाऱ्या घटनातून आपण म्हणतो की मी शिकलो. तर या वाईट घटना, पूर किंवा जे काही आणखी त्सुनामी असेल, बॉम्बफेक असेल, युद्ध असेल, जीवनात घडणाऱ्या घटना असतील, त्यावेळेला माणसाच्या विचारांची जी दिशा बदलते आणि तो वाईटाकडून चांगल्याकडे, परमार्थाकडे वळतो, ही आत्मज्ञानाची स्थिती आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची आहे. म्हणजे घडली घटना घडणारच, ती घडणारच होती, हा निसर्ग नियम आहे, एवढाच विचार समर्थ म्हणतात तिथे करू नका. त्यातून काहीतरी शिका. म्हणजे ठेच लागल्यानंतर दगड उचलणं, ही जी मनाची अवस्था आहे, हा त्याचा दुसरा जन्म आहे. म्हणजे मला ठेच लागली, दुसऱ्यांनाही लागू दे, ही भावना, हे पशुत्व आहे. आणि तो दगड उचलून बाजूला करणं, आणि तुका म्हणे केली सोपी पाय वाट, उतरावया भवसागरे, ही अवस्था किती सोप्या पद्धतीने समर्थ आपल्याला सांगतात. पण आपलं मन थाऱ्यावर असल्याशिवाय या खोल खोल विचारांमध्ये आपण डुंबू शकणार नाही. आणि म्हणून ही जीवन पद्धती आपण उलगडतो आहोत. पुन्हा पुन्हा ती सोप्या पद्धतीने, आपल्याला आवश्यक असणाऱ्या पद्धतीने आपण आपलं जीवन बदलण्याचा प्रयत्न करणार आहोत. आत्मज्ञानाच्या ओढीने तो साधू संतांच्या संगतीत जातो. म्हणजे केवळ रस्त्यातला दगड उचलून तर थांबत नाही, तर या रस्त्यावर कुणी साधू मला भेटेल का, सत्पुरुष भेटेल का, आणि त्याच्या उदात्त विचाराने माझ्या जगण्याला, जीवनाला, विचारांना, कल्पनांना, संशोधनाला काही नवी दिशा मिळेल का, हा अभ्यास म्हणजे मुमुख लक्षण आहे. आणि मग तो साधू संतांच्या संगतीत गेल्याने, संगती संग दोषेण या न्यायाने त्यांच्या विचारांमध्ये रमतो. रमतो म्हणजे विश्वास ठेवतो, श्रद्धा ठेवतो. इतकंच नाही तर त्यांनी सांगितलेल्या उपदेशाच्या मार्गावर साधन करून अग्रेसर राहून साधक बनतो. अशी अनेक उदाहरणं साधू संतांच्या चरित्रामध्ये आपल्याला मार्गदर्शन करत असतात. पण आपण त्या वाटेला जात नाही. त्या वाटेवर आपण जावं, त्या वाटेचा अभ्यास करावा, याकरता हे सगळं मनन, चिंतन आणि कथन आहे. असे मुमुक्षुत्व आपल्या अंगी बाणावे, यासाठी प्रत्येकाने साधू संतांची संगत धरून सच्चे साधकत्व प्राप्त करावे, ही या समासातून शिकवण मिळते. म्हणजे साधू संतांची ओळख होईल, पण ती ओळख तिथेच न थांबवता आपणासारखे करती तात्काळ हा आपण अभ्यास केला पाहिजे. हीच या समासाची, मला वाटतं, जगामध्ये यापेक्षा वेगळी मोठी शिकवण काहीही नाही. ती आपण अत्यंत विनम्रपणे घेऊया आणि 5व्या दशकाच्या
नवव्या समासाकडे वळूया, त्याचा अभ्यास करूया. या नवव्या समासाचं शीर्षक आहे साधक निरूपण. म्हणजे साधक कसा पाहिजे. समर्थांनी प्रत्येक गोष्टीवर विचार केलेला आहे. जीवनातलं एक अंग सुद्धा समर्थांनी दासबोधामध्ये सोडलं नाही. मला असं म्हणावं असं वाटतं की व्यासोच्छिष्टम जगत सर्वम जसं आपण म्हणतो, तसं समर्थांच्या चिंतनामध्ये, लेखनामध्ये, विचारशक्तीमध्ये जीवनाच्या कानामात्रा वेलांटीचा अत्यंत सखोलपणे आणि केवळ माहितीवर नाही, तर स्वतः त्याची अनुभूती घेऊन आधी पाहिले, आधी केले, मग लिहिले आणि मग लोकांना सांगितले, हे समर्थांचं वैशिष्ट्य असल्यामुळे त्यांच्या प्रत्येक उक्तीवर, वचनावर आपल्याला विचार करणं हेच खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचं सार्थक आहे, असं मी आपल्याला अत्यंत विनम्रपणे सांगेन. आणि आपणही शांतपणाने विचार कराल तेव्हा आपल्या मनाला ते नक्की पटेल. हा भगवंतावर मी विश्वास ठेवते. आठव्या समासाच्या सांगतेमध्ये समर्थाने सत्संगतीला श्रेष्ठत्व प्रदान करून तिच्यावर भर दिला आहे. की ते म्हणतात मनुष्य जीवन अपूर्ण आहे, अज्ञानी आहे, त्याच्यात पशुत्व आहे, हे सगळं ते मान्य करतात. पण त्यातून सुटण्याचा उत्तम मार्ग ते आपल्याला पदोपदी पावलोपावली शब्दातून कानामात्रा वेलांटीतून सांगतात की त्यासाठी सत्संगती. मोरोपंतांनी जसं म्हणले, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वता नावडो. तीच गोष्ट इथे समर्थ आपल्याला सांगतात की सत्संगतीचं जीवनामध्ये श्रेष्ठत्व आहे. सांसारिक दुःखे, त्यांची तीव्रता, स्वतःची अपूर्णता यांच्या खऱ्या जाणीवेने, म्हणजे माणसाला या वाईट गोष्टींची, अपूर्णतेची जाणीव होणं, इथेच खरा ज्ञानाचा उदय आहे. जी सांसारिक दुःख आहे ती टाळू शकत नाही, त्यांची तीव्रता आपल्याला कमी करता येत नाही. आणि आपण कितीही उंच उड्या मारल्या तरी हिमालया एवढी उडी आपल्याला मारता येणार नाही. याची खरी जाणीव म्हणजे मुमुक्षुत्वाचा आरंभ. परंतु ते म्हणतात सर्वात महत्वाची गोष्ट जर काय असेल तर आत्मज्ञान प्राप्तीचे ध्येय निश्चित होण्यासाठी आधी आपल्याला ध्येय ठरवावं लागतं. शिकताना, स्वयंपाक करताना, अगदी काम करताना सुद्धा आपल्याला ठरवावं लागतं की कोणत्या कामाला आधी प्राधान्य दिलं पाहिजे आणि कोणत्या कामाला नाही दिलं पाहिजे. बाहेर जाताना सुद्धा ठरवलं पाहिजे की आधी बँकेत जायचे की मग मार्केटमध्ये जायचंय, मग मैत्रिणीला भेटायचंय. तसं इथे आत्मज्ञान प्राप्त करायचं आहे, हे ध्येय निश्चित व्हायचं असेल तर त्यासाठी आत्मज्ञानी पुरुषाची भेट होणं गरजेचं आहे. साधू संतांचा संग का, त्यांची भेट का, आणि ती झाल्यावर पुढे काय, तर त्यांच्या भेटीचा एकमात्र उद्देश आपलं ध्येय निश्चित व्हावं की मला आत्मज्ञानाच्या प्रवासामध्ये हे भगवंता या सत्पुरुषाचं सदैव सान्निध्य लाभू दे आणि त्याच्या केवळ स्मरणानं
मला माझ्या संकटांवर, दुःखांवर, आपत्तींवर, अनाकलनीय अशा गोष्टींवर जे काही आपल्याला साध्य करायचं आहे ते साध्य करण्याची शक्ती प्राप्त व्हावी. आणि म्हणून आत्मज्ञानी पुरुष भेटला पाहिजे. आपल्याला गुरु भेटतात त्याचा खरंच आनंद व्हायला पाहिजे, कारण तो आनंद त्यांच्या करताही महत्वाचा आहे आणि आपल्या करताही महत्वाचा आहेच आहे. असा पुरुष भेटून साधकावस्था साध्य होते. तेथे देहाचे अनुसंधान दूर सावं, म्हणजे देहाकरता कपडे लत्ते दागिने खाणं पिणं प्रवास अमुक तमुक या चोचल्यांची आपल्याला पूर्ण विस्मरण व्हायला पाहिजे. तेव्हाच आपल्याला साधकावस्था प्राप्त होईल आणि मग मन म्हणायला लागेल मी आत्माच आहे. या भावनेच्या ज्या अभ्यासाची स्थिती आहे ती साधण्यासाठी युक्ती साध्य करावी लागते. यासाठी आपल्याला आपलं आयुष्य बदलावं लागेल. आपल्या सवयी आवडीनिवडी पूर्णतः बदलून मन आत्म्याशी सतत संलग्न ठेवावं लागेल किंवा त्यालाच देऊन टाकावं लागेल. की गोकुळामध्ये उद्धवाला भगवंताने पाठवलं होतं आणि त्याला सांगितलं होतं की माझं मन गोकुळात आहे, तू तेवढं घेऊन ये. उद्धव गोपींकडे गेला आणि म्हणाला भगवंताचं मन तुमच्याकडे आहे, ते भगवंताने मागितलं आहे. तेव्हा गोपींनी दिलेलं उत्तर अंगावर शहारे आणणार आणि डोळ्यामध्ये पाणी आणणार आहे. त्या गोपी अत्यंत शांतपणाने म्हणाल्या, अरे उद्धवा, एकच मन होतं ते भगवंताकडे दिलेलं आहे, आता तुला दुसरं कुठलं मन देणार? आणि म्हणून भगवंताकडे दिलेलं मन भगवंताच्या कृपेने कार्य करतं. ही भावना अखंड मनामध्ये समर्थ म्हणतात जागृत ठेवा. आणि जेव्हा ही भावना तुम्ही जागृत ठेवाल तेव्हा तुमची प्रत्येक कृती, वागणं, चालणं, बोलणं, पाहणं, खाणं, पिणं, अगदी झोप सुद्धा, म्हणजे जीवनाच्या सर्व जीवनावश्यक क्रिया भगवंताच्या साथीनं त्याच्या कृपेने घडल. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात चालवीची हात धरून या. हे खूप छान आहे. ते समजून घेणं हे आपलं मनस्वी काम आहे आणि ते करण्याकरता भगवंताने मला जी प्रेरणा दिली त्याचा मला खरोखरी मनस्वी आनंद होतो. अशा दृढ साधनेने मनोधारणा साधून साधकत्व प्राप्त होतं. अशा साधकत्वाची प्रचिती यावी, प्राप्ती व्हावी आणि त्यानुसार आपला जीवन जगणं, वागणं सगळं घडत जाऊन आपल्याला भगवंता समान प्रवृत्ती व्हावी अशी जर इच्छा आपल्या अंतःकरणात असेल, म्हणजे या जीवनाचं सोनं व्हावं वाटत असेल, तर दासबोधाचा अभ्यास मी अगदी जीवापाड म्हणते की आजच्याही परिस्थितीमध्ये तो प्रत्येकानं करणं नितांत गरज आहे. आणि हीच शिकवण आपण या 9व्या समासामध्ये साधक निरूपणामध्ये घेऊन या 5व्या दशकाच्या समारोपाच्या म्हणजे 10व्या समासाकडे आपण भगवंत कृपेने वळतो आहोत. ही जाणीव अंतःकरणात ठेवून आपण या 10व्या समासाचा अभ्यास करूया. या 10व्या समाचं शीर्षक दिलेलं आहे सिद्ध लक्षण निरूपण.
म्हणजे 4 अवस्था साधनेच्या पूर्ण झाल्यानंतर सिद्धावस्था प्राप्त झाली हे कसं ओळखायचं याचाही अभ्यास किंवा मार्गदर्शन समर्थाने इथे अत्यंत समरसून केला आहे. सिद्ध म्हणजे साध्याप्रत पोहोचणं, जे आपलं ध्येय होतं ते प्राप्त करणं, प्राप्त होणं, तिथपर्यंत पोहोचणं, यशस्वी होणं, आपलं ध्येय साध्य करणं म्हणजे सिद्धावस्था. म्हणून सिद्ध म्हणजे जो आत्मज्ञानी झाला. बद्धावस्थापासून सिद्धावस्थापर्यंतची प्रक्रिया, प्रवास. मग ध्येय काय? तर आपल्याला आत्मज्ञानाची, भगवंताची प्राप्ती होणं. आणि जो अशा 4 अवस्था प्राप्त करून सिद्ध झाला म्हणजे काय झाला? आपण म्हणतो तो सिद्ध पुरुष आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ हे सगळे सिद्ध पुरुष आहेत. म्हणजे काय आहेत? तर सिद्ध अवस्था म्हणजे त्यांना आत्मज्ञानाची पुरेपूर प्रचिती येणं आणि त्यानुसार त्यांचं आचरण होणं याला आत्मज्ञानी सिद्धावस्था म्हणतात. मग या सिद्धावस्थामध्ये होणारी सर्वात महत्वाची प्रक्रिया जर काय असेल तर आपल्या अंतःकरणामध्ये असलेल्या अज्ञानाचा पूर्ण नाश होतो. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश. अशी अवस्था आपल्याला प्राप्त होणं, अशाच साधकाला सिद्ध म्हणायचं. अन्य कुठल्याही माणसाला किंवा ढोंगी साधूला सिद्ध म्हणायचं नाही, हे समर्थ इथे आवर्जून सांगतात. साधनेच्या परिपक्वतेने साधकाला सिद्धावस्था प्राप्त होते. परमार्थाचा हा जो प्रवास आहे, परमार्थाच्या प्रवासातलं पहिलं ठिकाण मोक्याचं म्हणजे बद्धावस्था, दुसरं जी मुमुक्षावस्था, तिसरी साधकावस्था आणि या प्रवासातलं शेवटचं ठिकाण म्हणजे सिद्धावस्था. हे या परमार्थ प्रवासातलं समर्थ म्हणतात शेवटचं ठिकाण आहे, ज्याला आपल्या दैनंदिन भाषेमध्ये आपण गंतव्य म्हणतो. की मला कुठे पोहोचायचं आहे, त्या जागी जाऊन पोहोचणं म्हणजे ती सिद्धावस्था आहे. हे शेवटचं ठिकाण आहे हे आपण मान्य करतो, तिथे पोहोचतो. म्हणजे काय होतं तर मानवी जीवनाचा सर्वोच्च आनंदमय हा सोपान आपल्याला साध्य होतो, तो सापडतो. तो सापडल्यानंतर मिळणारा सर्वोच्च आनंद आहे, निरामय आनंद आहे, असीम आनंद आहे, बेजोड आनंद आहे, अनुपम आनंद आहे. त्या आनंदाला कुठलीही उपमा देता येत नाही. आणि मग त्या आनंद प्राप्तीने, अनुभवाने आपण स्वतः परमार्थ स्वरूप होतो. म्हणजे सिद्धावस्था नंतरची जी शेवटची पायरी आहे, तिथे साधकाला किंवा बद्धापासून सिद्ध झालेल्याला खरे परमात्म स्वरूप प्राप्त होते. म्हणजे तो ईश्वर स्वरूप होतो. त्याचं जगणं, वागणं, व्यवहार सगळं भगवंता समान होतं. चित्त त्याचं चैतन्य रूप बनतं. आत्मस्वरूप या विश्वातील सर्व भूतांच्या ठाई भरून राहिल्याची अनुभूती त्याला येते. म्हणजे जे जे भेटे भूत ते ते मानी भगवंत.
किंवा मी भगवंत आहे, तसंच हे सर्व विश्वही भगवंतच आहे ही उदात्त भावना त्याच्या अंतःकरणात नुसती वास करत नाही, तर तो त्याप्रमाणे काम करतो. सर्व दृश्य जे काही मोह पाडणार आहे त्याला इथे विराम मिळतो आणि केवळ एकमात्र ब्रह्म इथे शिल्लक राहतं. अशा पुरुषाकडे संशयरहित असं निश्चयात्मक ज्ञान, वासनांचा पूर्ण क्षय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे निर्भयी स्वानंदी जीवन मृत्यू. म्हणजे त्याच्या जगण्याला कुणाचंही कसलंही भय राहत नाही. तो एक तर अत्यंत संतुष्ट, आनंदमय, निरामय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भयमुक्त जीवन जगत असतो. ही सगळी वैशिष्ट्ये आपण लक्षात घ्यायला पाहिजेत आणि अशा वैशिष्ट्यांनी आपला जीवन प्रवास, आपली जीवन प्रवृत्ती, आपल्या विचार, भावना, कल्पना, आपले व्यवहार परिपूर्ण व्हावेत असं कुणाला वाटणार नाही. समर्थाने हा विचार केलेला आहे, त्या अर्थी त्यांनाही असं वाटलेलं आहे की या समस्त विश्वाचं जगणं हे असंच व्हावं आणि हे असंच व्हायचं असेल तर समर्थांची ही थोर शिकवण आज आपण राम जन्माच्या अत्यंत मंगलमय पर्वामध्ये धारण करूया आणि श्रीरामाच्या, रामदासांच्या आणि श्री गोंधव केलेकर किंवा अन्य संतांच्या पायी आपण शरण जाऊन अशा तऱ्हेच्या जीवनाची आम्हाला प्राप्ती हो आणि आमचंही जीवन निरामय, मंगलमय, निर्भय हो अशी उदात्त प्रार्थना करून आजच्या या कथनाचा आपण रामाच्या साक्षीने समारोप करूया. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम. डॉक्टर शुभदाताई, तुम्हाला माझं नमन आहे. दासबोधाचा अखंड अभ्यास खूप संक्षिप्त सोप्या भाषेमध्ये आमच्या समोर मांडण्याची तुमची जी क्षमता आहे त्यासाठी आम्ही सर्व आपले आभारी आहोत. सर्व श्रावक याचा लाभ घेतील याचा मला पूर्ण विश्वास आहे. सर्वांना विनंती आहे की हा दासबोधाची शिकवण हा विषय आपल्या परिवारातील आणि परिचयातील प्रत्येक सदस्यापर्यंत पोहोचवावा. बहुमूल्य ज्ञान आणि बहुमूल्य वेळ आपल्यासाठी डॉक्टर शुभदाताई देत आहेत. त्या त्यांच्या योगदानासाठी आपण त्यांचे खूप खूप आभारी आहोत. तसेच आपण सर्व प्रेक्षकांचे, श्रोत्यांचे पण आपण आभारी आहोत आणि आजच्या या शृंखलेमध्ये आपण इथे थांबतो.